महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति आयोजित कोकण विभाग सत्यशोधक परिषद का पनवेल में किया गया आयोजन। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि ऋतु मात्रे, प्रदेश सचिव कांग्रेस, एडवोकेट सुरेखा दलवी, सामाजिक कार्यकर्ता माननीय जयवंत पाटिल, आमदार विधानसभा परिषद रेखाताई ठाकुर, एडवोकेट रोशन पाटिल, माननीय दीपक मात्रे, सुशीला मुंडे, संजय बंसोड़े इस कार्यक्रम में शामिल होकर इस कार्यक्रम का शोभा बढ़ाए। इस कार्यक्रम की शुरुआत सुरेश गायकवाड़ मात्रे व उर्फ पांड्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा मतदार संघ के हाथों हुआ उद्घाटन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई ब्यूरो रिपोर्ट। धन्यवाद। स्वागत करत आहोत। जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष असलेले माननीय संजय बंसोडे सर, महाराष्ट्र अलीकडचे सर्वोच्च नेते यांचं स्वागत करूया। त्यासाठी मी पुन्हा एकदा उल्हास तत्व सरांना विनंती करते की त्यांनी यांचं स्वागत करायचं आहे। पत्र लिहिण्यासाठी विशेष प्रसिद्ध असलेले माननीय उत्तम जोगदार सर आजचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागाच्या सत्यशोधक परिषदेचं आयोजन राहिलं। एकूणच महापुरुषांचा समाज किंवा पाटलांचे विचार या ठिकाणी मांडण्यात आले आणि भविष्यात ते प्रत्येकाच्या अंगीकार म्हणून या ठिकाणी परिषद संपन्न झाली। काय भावना व्यक्त करा? खास करून स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला होता, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वर्गीय दिवा पाटील साहेब आयुष्यभर याच विचारांचा त्यांनी लढा दिला, याच विचारांची त्यांची कायम निष्ठा राहिली आणि आज त्याच विचारांच्या माध्यमातून समितीने त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या निमित्त कार्यक्रम ठेवला। ही खूप चांगली गोष्ट आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना श्रद्धांजली आहे। आणि आपण पाहत असाल आज सगळे प्रकार जे काही असं नाही, एका धर्मात नाही, सगळ्या धर्मात असे प्रकार चव्हाट्यावर येत असतात आणि म्हणून लोकांची श्रद्धा असं अंधश्रद्धा नसावी हे असं नेहमीच हे माझंही स्वतःचं म्हणणं आहे की अंधश्रद्धा ही नसावीच। कारण काही गोष्टीची आवश्यक आहे तर तुम्ही पालन करा, अशा काही गोष्टी घडणारच नाही। परंतु आज ज्या समाजात घडतं हे खूप चुकीचं आहे आणि याच्यापासून आपण पाहिलं असेल की अनेक संस्था देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आणि म्हणून आपण एका शक्तीवर, देवावर असेल, अल्लावर असेल, वाहेगुरुवर असेल, येशूवर असेल श्रद्धा ठेवा
परिषदेत झालेले ठराव आपल्याला झाले आहेत. भविष्यात संसदेत कशा प्रकारे आपण मांडाल आणि या परिषदेचं तांत्रिक लागेल आणि कशी पावणार? नाही, आता जे परिषदेत ठराव झाले तर सरावाची प्रत ठरावाची मला दिली आहे. मी आता गाडीत जाता आता वाचेन, पण एवढं नक्की आहे की हा विषय संसदेत मी नक्की आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचं आयोजन राहिलं. आपणही आपले विचार मांडले. एकूणच कशा प्रकारचं हे आयोजन राहिलं आणि काय भावना? आयोजन अतिशय नीटनेटकं आणि छानपैकी झालं. त्यांचं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन चांगलं होतं, परंतु पाहुण्यांनी वेळ न पाळल्यामुळे वेळेचा थोडासा गोंधळ झालेला दिसतोय. पण त्यांनी घेतलेला विषय जो आहे हा एकूणच खूप महत्वाचा विषय आहे. कारण की मला असं वाटतं की आपण संपूर्ण देशच एका मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीमधून जाताना आपण बघतो आहे. विशेषतः आता रायगड जिल्ह्याला एवढी सत्यशोधकी विचाराची चळवळीची परंपरा असून देखील आज आपण बघतो तर सत्ता सगळी सत्यशोधक विचाराकडून बीजेपी आणि शिंदे सेनेकडे गेलेली दिसते. या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपल्या पुढचे प्रश्न खूप मोठे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खूप जास्त काम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी जे चिंतन आवश्यक असतं, जो आपल्या इतिहासाचा संपूर्ण मागोवा आवश्यक असतो, तो घेण्याच्या दृष्टिकोनामधून त्यांनी चांगले विषय निवडले होते, म्हणजे निवडले आहेत आणि चांगली परिषद आहे. या ठिकाणी उद्घाटन हे आगळं पाहायला मिळालं. अनेक व्यक्तिमत्वाचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम भविष्यात केलं जाणार आहे. कशा पद्धतीने पाहते? नाही, तेवढा म्हणजे तोच महत्वाची गोष्ट आहे की आपला जो विचार आहे तो मासेस पर्यंत घेऊन जाणं हेच मोठं आत्ता आव्हान आहे असं मला वाटतं. की आज आपण ज्यांना विचार समजतो आहे, ज्यांच्यापर्यंत विचार नेता येतो आहे, अशा काही ठराविक लोकांपुरती आपली चळवळ आज माझ्या मते मर्यादित आहे. खऱ्या अर्थाने मास मुवमेंट जोपर्यंत होत नाही, म्हणजे जसं आपण बघतो की इथे शेतकऱ्यांचे एवढे हजारो शेतकऱ्यांचे मोठे मोठे लढे झाले, परंतु आज इथे जे काही म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काय कत्तल झाली, इथल्या पर्यावरणाची, इथल्या शेतीची जी काही कत्तल झाली, त्याच्यामध्ये काही इथला शेतकरी हा नेतृत्वहीन होता असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि ते खूप गंभीर आहे मला. आजची वस्तुस्थिती पाहता नाशिकमधील खरासबाबाचं प्रकरण सध्या गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनुषंगाने खूप मोठी काम पाहायला मिळते. तरी अशा घटना घडून येतात. कशा प्रकारे पाहताय? बघा, भोंदूबाबा खरात हे निव्वळ अंधश्रद्धा विषय नाही आहे. या देशातल्या सत्ताधाऱ्यांचं मोठं रॅकेट भोंदूबाबाच्या बरोबर आहे आणि त्याच्यासाठी ते त्या ठिकाणी रॅकेट चालवलं गेलं. म्हणजे जे भोंदूबाबाचे प्रयोग आहेत ते त्यांचं संरक्षण करण्यासाठी चालवलं गेलं, त्याच्या आड चालवलं गेलं. त्यामुळे हे जे रॅकेट आहे हे सत्ताधारी आणि भोंदूबाबा असं रॅकेट आहे. त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी कोणी बोलायला तयार नाही. महिला बाल कल्याणच्या मंत्री तटकरे बोलायला तयार नाहीत, फडणवीस बोलायला तयार नाहीत. फडणवीसांकडे कसं आहे की जे ह्याच्यामध्ये भ्रष्ट आहेत किंवा जे ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत ते जर का बीजेपी मध्ये येणार असतील तर ते त्यांना पावन करून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतात. त्यामुळे त्यांचा पूर्ण हे फोकस हा त्यांचं राजकारण आणि बीजेपी वाढवणं हा असतं. या ठिकाणची बंधुगिरी नष्ट व्हावी, या ठिकाणचं शोषण नष्ट व्हावं, यासाठी काही नाही. आणि महिलांसाठी तर ते अजिबातच नाही. महिलांची दुश्मन झालेली आहे? नाही नाही, बिलकुल नाही. हे सत्ताधारी आहेत दुश्मन आमचे. महिला आयोगावरती बसलेली महिलाच होती, ती त्यांच्या हातातलं बावलं होती. हो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचं आयोजन या ठिकाणी राहिलं. एकूणच त्याच्या प्रकारचं नियोजन आणि घेण्यासारखं काय काय परिषदेचा आपल्याला अनुभव आला? खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या कोकणस्तरीय सत्यशोधक परिषदेचं मोठ्या उत्साहात आयोजन केलेलं आहे. एका बाजूला महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी वारसा, दिबा पाटलांचा हा सत्यशोधकी वारसा, इथल्या फुलेशाह आंबेडकरांचा हा महत्वाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. एका बाजूला धर्मांध शक्ती अधिक जो धरत असताना आज हा सत्यशतकी वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम अनिच करत आहे. पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला हा सत्यशतकी वारसा लोकांच्या पर्यंत घेऊन गेला पाहिजे. समाजामध्ये भेदाभेद वाढवण्याचं काम केलंय, माणसामध्ये अंतर वाढवण्याचं काम केलंय. इथल्या सगळ्या या समृद्ध वारशानं माणसाला जोडायचं काम केलं. पण आत्ताच जातीयवादी आणि धर्मांध शक्ती ही माणसातलं अंतर वाढवण्याचं काम करत आहे आणि हे अंतर कमी करून मानवतावादाचा प्रचार करण्यासाठी आणि खरा सत्यशोधकी वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम या परिषदेच्या निमित्तानं होईल. अशा स्वरूपाच्या राज्यभर ह्या परिषद चालू आहे. आज कोल्हापूरमध्ये सुद्धा सत्यशोधकी परिषद आहे. संघटनेच्या वतीनं जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय पुढल्या काळामध्ये परिषद पुन्हा फुल्यांचा वारसा काय आहे तो नव्या पिढीला सांगितला जाईल. बाबासाहेबांचा विचार पुढे सांगितला जाईल. अशा पद्धतीनं या परिषदेमध्ये सत्यशोधकी विचाराचे आपण पाईक आहोत असं आपण ठामपणे सांगतो.